श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. भक्त हो, हा संदेश तुमच्यापर्यंत आज पोहोचला आहे. यामागे काहीतरी कारण आहे. कारण येणारे 8 दिवस तुमच्यासाठी साधे 8 दिवस नाहीत. तुमच्या आयुष्यात अनेक असे दिवस गेले, काही आनंदाचे, काही दुःखाचे, काही संघर्षाचे आणि काही असेही दिवस आले जेव्हा तुम्हाला वाटले आता माझ्यासाठी काहीच उरले नाही. पण स्वामी म्हणतात, जिथे तुला शेवट दिसतो तिथूनच स्वामी तुझ्या नव्या सुरुवाताची तयारी करत असतात. म्हणूनच येत्या 8 दिवसात काही छोट्या गोष्टी मनापासून करा. या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून नाही, तर मनाला शांती, सकारात्मकता आणि भक्तीची दिशा देणाऱ्या सवयी म्हणून करा. कारण आयुष्य बदलण्यापूर्वी स्वामी माणसाचे मन बदलतात. पहिला दिवस. मनातील ओझे खाली ठेव. बाळा, पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर काही क्षण शांत बस. डोळे मिट आणि मनात म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. माझ्या मनातील चिंता मी तुमच्या चरणी ठेवत आहे. तुला कुणाची चिंता आहे? पैशाची, नोकरीची, व्यवसायाची, मुलांच्या भविष्याची, घरातील समस्यांची का नात्यांमधील तणावाची? सगळं एक एक करून स्वामींच्या चरणी ठेव. कारण आपण अनेकदा समस्या सोडवण्यापेक्षा तीच समस्या दिवसभर मनात फिरवत राहतो. त्यामुळे समस्या कमी होत नाहीत बाळा, पण मनाची शक्ती मात्र कमी होते. म्हणून स्वामी म्हणतात, चिंता माझ्यावर सोपव आणि तुझे कर्म करत राहा. म्हणून पहिल्या दिवशी एक निर्णय घे, जे माझ्या हातात नाही त्याची चिंता मी का करू? जे माझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करणार. दुसरा दिवस. घरात सकारात्मक शब्द बोल. बाळा, घरातली शब्द खूप शक्तिशाली असतात. सकाळपासून जर आपण म्हणत राहिलो, काहीच चांगलं होत नाही, आपलं नशीबच खराब आहे, पैसेच नाहीत, माझं आयुष्यच असं आहे, तर मन त्याच गोष्टीवर विश्वास ठेवू लागतं. म्हणून दुसऱ्या दिवशी एक नियम कर, नकारात्मक शब्द कमी कर. कोणी चूक केली तर लगेच रागाने बोलू नकोस. घरातील एखाद्या व्यक्तीला एक प्रेमाचा शब्द बोल. तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, असे शब्द वापर. कारण बाळा, कधीकधी औषधापेक्षा प्रेमाचा एकच शब्द मनाला जास्त आधार देतो. तिसरा दिवस. स्वामींचे नामस्मरण. तिसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शांत बस. याचा अर्थ असं नाही की रोज नामस्मरण करायचं नाही, रोज तर करायचंच. तुला जितका वेळ शक्य आहे तितका वेळ नामस्मरण कर. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. मोजणी करायची असेल तर 108 वेळा कर. पण संख्या महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची आहे. नाम घेताना स्वामी आपल्याजवळ आहेत अशी भावना मनात ठेव. मनात म्हण, स्वामी, माझ्या घरावर तुमची कृपा राहू दे, माझ्या कुटुंबांचे रक्षण करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनाला धैर्य द्या. आणि मग काही क्षण शांत बस. उत्तर लगेच मिळेल नाही तर निराश होऊ नकोस. कारण प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेलच असे नाही. कधी उत्तर परिस्थितीच्या रूपात येते, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात येते, कधी एखाद्या संधीच्या रूपात येते आणि कधी आपल्या मनातील धैर्याच्या रूपात येते. चौथा दिवस. एखाद्याला मदत कर. स्वामी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, माणुसकी ही भक्तीच आहे. चौथ्या दिवशी आपल्या परीने कोणाला तरी मदत कर. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न दे, एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत कर, पक्ष्यांसाठी पाणी ठेव, एखाद्याला चांगला सल्ला दे किंवा फक्त दुःखी व्यक्तींचे 2 मिनिटे शांतपणे ऐकून घे. मदत मोठी असण्याची गरज नाही, भावना मोठी असावी. आणि मदत केल्यानंतर त्याचा अहंकार करू नकोस. फक्त मनात म्हण, स्वामी, तुमच्यामुळे माझ्या हातून हे चांगले कर्म झाले. 5वा दिवस. घरातील नकारात्मकता कमी कर. 5व्या दिवशी घर स्वच्छ कर. न वापरणाऱ्या वस्तू बाजूला कर. जुने कागद, अनावश्यक सामान, तुटलेल्या वस्तू यांची व्यवस्था कर. याचा अर्थ असा नाही की वस्तू काढून टाकल्याने अचानक पैसा येईल, पण स्वच्छ आणि व्यवस्थित वातावरण मनाला शांत ठेवण्यास मदत करते आणि शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक चांगले असतात. घर स्वच्छ करताना मनात म्हण, माझ्या घरात शांतता, प्रेम, समाधान वाढू दे. आणि त्याचवेळी स्वतःच्या मनाचीही साफसफाई कर. जुना राग, जुनी कटुता, जुनी भीती, जुन्या आठवणी, प्रत्येक गोष्ट मनात धरून ठेवू नकोस. 6वा दिवस. स्वतःवरती विश्वास ठेव.
बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कधी परिस्थिती नसते, स्वतःबद्दलची शंका असते. माझ्याकडून होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझं वय झालं आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे संधी नाही, हे विचार मनातले थांबव. 6व्या दिवशी आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला सांग, मी प्रयत्न करणार, मी हार मानणार नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. हे शब्द जादू नाहीत, पण हे शब्द तुझ्या मनाला पुन्हा उभं करण्याची सुरुवात करू शकतात. 7वा दिवस. एक चुकीची सवय सोड. बाळा, आयुष्यात काही मिळवायचं असेल तर काही गोष्टी या सोडाव्या लागतात. 7व्या दिवशी स्वतःला विचार, माझ्या प्रगतीच्या आड माझी कोणती सवय येत आहे? उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, सतत नकारात्मक विचार करणे, दुसऱ्यांशी तुलना करणे, राग मनात ठेवणे, कामं पुढे ढकलणे, अनावश्यक खर्च किंवा एखादी दुसरी सवय. त्यापैकी एक सवय निवड आणि स्वतःला सांग, आजपासून मी यावर काम करणार. स्वामींची कृपा म्हणजे आपण काहीही न करता चमत्काराची वाट पाहणे नाही. कृपा म्हणजे योग्य कर्म करण्याची बुद्धी आणि शक्ती मिळणे. 8वा दिवस. 8वा दिवस. स्वामींच्या चरणी कृतज्ञता. 8वा दिवस सर्वात सुंदर बनव. त्या दिवशी सकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर बस, दिवा लाव, फुलं अर्पण कर आणि मोठ्या मागण्या करण्यापूर्वी एकच गोष्ट कर, कृतज्ञता व्यक्त कर आणि मनात म्हण, स्वामी, आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलेत, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या चुका माफ करा, मला योग्य मार्गावरती चालण्याची बुद्धी द्या, माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य लाभू द्या, माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या आणि शेवटी म्हण, स्वामी, मला जे मिळाले ते स्वीकारण्याची शक्ती द्या आणि जे मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ते करण्याची बुद्धी द्या. बाळा, आता एक गोष्ट लक्षात ठेव, हे 8 दिवस संपल्यानंतर तुझं आयुष्य एका रात्रीत बदलत नाही, म्हणून निराश होऊ नकोस. कारण सुवर्णकाळ म्हणजे अचानक करोडपती होणे नव्हे. सुवर्णकाळ म्हणजे मन शांत होणे, योग्य निर्णय घेता येणे, नात्यांमध्ये प्रेम वाढणे, वाईट सवयी कमी करणे, नवीन संधी ओळखता येणे, मेहनत करण्याची ताकद वाढणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर आणि आपल्या ईश्वरावरती विश्वास पुन्हा जागा होणे. कदाचित तुझ्या आयुष्यात एखादी नवीन संधी येईल, कदाचित एखादं रखडलेलं काम पुढं सरकेल, कदाचित एखाद्या व्यक्तीसोबतचा गैरसमज दूर होईल, कदाचित तुझ्या मनातील भीती कमी होईल, तुला एखादा नवीन मार्ग दिसेल आणि हे सगळं घडताना एक गोष्ट विसरू नकोस, प्रयत्न तुझे असतील, पण त्या प्रयत्नांना दिशा देणारा विश्वास स्वामींचा असेल. शेवटचा स्वामी संदेश. बाळा, तू कितीही थकला असशील, कितीही संकटात असशील, कितीही लोकांनी तुला सोडून दिलं असेल, तरी स्वतःला एकदा सांग, मी एकटा नाही. कारण तुझ्या श्रद्धेतून तुला शक्ती मिळते, तुझ्या चांगल्या कर्मातून तुला दिशा मिळते आणि तुझ्या प्रयत्नातून तुझं भविष्य घडतं. म्हणून आजपासून पुढचे 8 दिवस मनापासून हे कर. चिंता कमी कर, नामस्मरण वाढव, चांगले शब्द बोल, एखाद्याला मदत कर, घर आणि मन स्वच्छ ठेव, स्वतःवरती विश्वास ठेव, एक वाईट सवय सोड आणि शेवटी स्वामींकडे कृतज्ञ राहा. मग बाळा, तुला जाणवेल की बदलाची सुरुवात बाहेरून नाही झाली, बदलाची सुरुवात तुझ्या स्वतःच्या मनातून झाली आहे. आणि जेव्हा मन बदलते ना, तेव्हा निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कर्म बदलते, कर्म बदलले की परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण होते आणि तिथूनच आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात होते. म्हणून हात जोडून आणि मनापासून म्हण, ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्यापेक्षा मला प्रकाशाकडे चालण्याची बुद्धी द्या. माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू द्या, माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या आणि माझ्या मनातील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, ओम श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी, आजपासून हा संदेश तुमचा आम्ही ऐकेन आणि तसंच वागेन असंही लिहा. आणि हा संदेश ज्या व्यक्तीला सध्या जीवनात आशेची गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश मनाला पुन्हा आशा मिळेल. स्वामी तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि योग्य मार्ग घेऊन येवोत. हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला भिडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कारण स्वामींना तुमची काळजी आहे.